वेलकम बॅक टू युअर ओन चॅनल निक भगत अँड फार्म. आज आपण बारामतीला आहोत. उदय सरांच्या फार्मवर आहोत. त्यांच्याकडे टोटल 30 गायींचा डेअरी फार्म आहे. तर आपण त्यांच्याकडूनच विचारून घेऊया की तो हा फार्म कसा मॅनेज करतात. सर नमस्कार. सर नमस्कार. उदय विलास जाधव, राहणार वडगाव निंबाळकर, तालुका बारामती, जिल्हा पुणे. तर आपण हा जो फार्म बांधला आहे तर याचा टोटल अनुभव किती आहे सर आपल्या याच्यातला? अनुभव 17 वर्ष झाला अनुभव झाला. अच्छा, म्हणजे हे आपण वडिलांपासून? हा, वडिलांपासून चालू. टोटल 17 वर्ष झाली. हां. आणि जो आपण सर हा शेड बांधला होता स्टार्टिंगला, हां, त्या शेडचा सर टोटल खर्च किती आला? सुरुवातीला 20 गायांचा बांधलेला. ओके. 20 गायांना 3 लाख रुपये खर्च आला शेडला. अच्छा, 20 गायांसाठी 3 लाख रुपये. मग त्यानंतर हा वाढवलाय का? हा, नंतर तिकडला वाढवला पुढचा. त्या भिंतीपासून पुढचा? हा, पुढचा वाढवला. तेव्हा 3 लाख खर्च आलेला. हा, ते पण 17 वर्ष? हा, 17 वर्ष. हा. जर आपण समजा आता हा एवढा मोठा बांधायला गेलो हा, तर काय रेंज लागेल सर? आता 5च्या पुढेच जाणार. 5 लाख? हा, 5 लाख. तर ज्या आपण गायी घेतल्यात, टोटल गायी किती आहेत सर आपल्या फार्मवरती? आता 32 गाय आहेत टोटल. टोटल 32 गायी आहेत. हां. आणि सर 32 गायीपैकी सर आपल्या दुधावर गायी किती आहेत? 28 गाय दुधावर आहेत. 28 गायी दुधावर आहेत. 4 गाभण आहेत. हा, 4 गाभण. 6 आठवल्या का? हां. या आपण 32 गायीपैकी 28 गायी आपल्या चालू. तर 28 गायी आपण ह्या विकत घेताना कुठून घेतल्या सर? शेतकऱ्याचे घेतलेले. अच्छा, सुरुवातीला आपण हां. शेतकऱ्याकडून घेतलं? शेतकऱ्याकडून, बाजारातून, बारामतीच्या. हां हां हां. म्हणजे असेच हे केले. शेतकऱ्याकडून किंवा हां, बाजारातून विकत. हां. आपल्याला एक गाईमध्ये काय रेंज, म्हणजे आता तसं तर आठवत नसेल एक गाई किती, ॲव्हरेज रेंज किती असेल एका गाईची? तर 70-80 पर्यंत खरेदी केली. लाखापर्यंत तशा गाय आहेत घेतल्या, विकत घेतलेल्या. अच्छा, लाखापर्यंत गाय विकत घेतल्या. आता या बारामतीतून किंवा आपण जर समजा कुठल्या शेतकऱ्याकडून विकत घेतोय तर आपण सर विकत घेताना काय बघितलं पाहिजे? गाय क्वालिटी, हां, परत गायची कास ठेवण, म्हणजे जास्त खाली कास नाही पाहिजे. अच्छा, जास्त खाली कास नाही. हां. बरं. परत वेत किती वय ही पाहून घेतलेली. क्वालिटी कुठली नाही. आता सर 32 पैकी आपल्या 28 गायी दुधावर आहे. दुधावर. तर आपलं एका दिवसाचं दुधाचं प्रोडक्शन किती आहे? 400 लिटर आहे. 400. आणि ते आपण सगळं कोणाला हे करतोय? डेअरीला, संघाला. बारामती संघाला. हा, बारामती संघ. आणि तर जर आपण खाद्याचं जर दिवसाचं हे बघितलं तर दोन्ही कॅल्क्युलेशन केलं तर आपलं जुळतं का? हा, जुळते की. दिवसाचा खाद्याचा खर्च जो असेल तो, आणि दिवसाचं मिल्क प्रोडक्शन 400 लिटर जे आपलं दूध निर्माण होतं आणि त्याचा आणि खाद्याचा जर आपण मेळ घातला तर जुळतं का? हा, जुळतं की. खाद्यासाठी सर आपण काय काय वापरतोय? खाद्यासाठी गोळी वापरतोय. सकाळी गोळी, भुसा आणि शेंगदाणा. हा, आणि त्यानंतर गोळी, भुसा झाल्यावर चारा, ऊस, मका हे असतं. म्हणजे सकाळचं ते परत दुपारी 4-5 वाजेपर्यंत त्यांना रवंत करायला. 12 वाजता मग ते खाऊन झाल्यावर दावून जाडून पाणी सोडतो आम्ही. पाणी सोडतो. दिवसभर पाणी असतं. मग 4 वाजता ते सगळं गोळी, भुसा ठेवून पाणी सोडून द्यायचं, मग चारा टाकतो. हा, चारा. किती वाजता? संध्याकाळी किती वाजता? संध्याकाळी 4च्या पुढे. आणि परत मग ते चारा टाकायच्या आधी दूध काढलं जातं? नाही, चारा टाकल्यावर मग दूध काढतो. नंतर दूध काढतो, चारा काढून. ते एवढ्या आता 28 गाई, 30-32 गाई आहेत. त्या 32 गायींसाठी आपल्याला कामगार लागत असतात. हा, 2 कामगार आहेत. 2 कामगार.
आपल्याकडे गाई भरवण्याची पद्धत काय आपल्या फार्मवरती? गाई भरवण्याची पद्धत सिमेंटद्वारे पण ते सिमेंट डॉक्टर येऊन हे करतात? हा डॉक्टर एका सिमेंटचं म्हणजे चार्जेस कसे लावतात ते? 100 रुपये एकाचे 100 सिमेंट. रुपये. हा त्या समजा त्या ह्याने भरली गेली नसेल हा. तर आपल्याला परत ते 21 दिवसांनी माझ्यावर हा माझा वेळ तेव्हा आपल्याला मग परत ते नाही मोफत नाही, हा त्याचं वेगळे रेट त्याचे आहे. रेट हा, परत वेगळे रुपये हा त्यांना द्यावेच वेगळे लागणार. हा वेगळे द्यावं. ते असं काय आहे का म्हणजे सिमेंटचं पण हे असतं ना ब्रँड असतं ना हा सिमेंटचं पण असतंय. मग ते आपण कसं काय वापरतो? नाही 75, 62, 100% पर्यंत सिमेंट असतं. हां त्याचा रेट वेगवेगळा आहे? नाही एकच रेट आहे, पण ते आपल्या हवामानावर अवलंबून आहे. अच्छा अच्छा ते आता 100% म्हणजे उन्हाळ्यात लय त्रास होतो मग 100% म्हणजे 75, 62 हे चालते आपल्याला. समजा एखादी गाई गाभण आहे आपल्याकडे तर तिचं पिरियड कसा असतो? 9 महिन्याचा. म्हणजे आपण किती महिने तिचं दूध आपण काढतो, किती महिने ती आटवतो? 7 महिने पूर्ण काढायचे दार त्याचे दूध काढायचं हां आणि 2 महिने आठवायचे. म्हणजे 2 महिने आपण दूध काढायचं नाही. 2 महिने तिला दूध असतं का पण? नाही दूध कमी होत जातं. आता 3 महिने झाले ना की कमी येतात. आता 25 लिटरची गाय असली 3 महिने झाले की 20 वर येणार, परत महिने वाढत गेले की 15, शेवट 10 पर्यंत येते. 10 पर्यंत 7व्या महिन्यापर्यंत. मग तिथने गोळी भुसा एक 15 दिवस 8 दिवस बंद करायचा, नुसतं खाद्य द्यायचं. गोळी भुसा बंद केला की दूध बरोबर आटते. मग ते आटतेच गाय. म्हणजे समजा आता 9वा महिना चालू झाला की तिचं दूध पूर्णपणे बंद होतं? हा 8व्या महिन्यातच दूध बंद करायचं. म्हणजे 8वा महिना लागला की 8 दिवसात गायचं खुराक बंद केलं की ते 8 दिवसात का जाळते. म्हणजे आधी खुराक बंद करायचं? हा खुराक बंद केलं की ऑटोमॅटिक दूध बंद होते.